गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तो दिवस आलेला आहे बघा, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहतो, तोच म्हणजे आनंदाचा क्षण, बाप्पाच्या आगमनाची तयारी। घर सजलंय, मन सजलंय आणि सगळीकडे फक्त उत्साह, कारण की आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत करायला आपण तयार आहोत। तुम्ही बघू शकताय आत्विकचे बाबा गणपती बाप्पाचं डेकोरेशन करत आहे, थोडंसं बाकी आहे। आणि आज आहे गणेश चतुर्थी, म्हणून मी घरात गणपती बाप्पासाठी नैवेद्य करत आहे। म्हणजेच आमच्या इथे बासुंदी करतात, बासुंदी, बटाट्याची चटणी, बटाट्याची भाजी आणि पुरी, आणि भजे वगैरे असेल तर भजे पण करतात, आणि स्वीटमध्ये बासुंदी असते। आणि तुम्ही बघू शकताय मी घरातले काम करत आहे, नैवेद्याची तयारी करत आहे। तोपर्यंत आत्विकचे बाबा थोडंसं डेकोरेशन राहिले म्हणून थोडंसं डेकोरेशन करत आहे। आणि आपण सगळेच म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असतात, आणि लहान मुलांची पण मध्ये मध्ये लुडबुड चालू असते। तो आनंदाचा क्षण हा वेगळाच असतो, आणि तुमच्या घरातही माहीत असेल की लहान मुलं असल्यावरती मध्ये मध्ये करणारच, आणि तो आनंद वेगळाच असतो। तोही एक गणपती बाप्पाचंच रूप असतं। आणि बघू शकता मी मोदकाची तयारी करत आहे। आणि तुमच्या इकडे कसे मोदक करतात मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सजेस्ट करा, मी नक्की चूक सुधारेल मी माझी। आणि तुम्ही बघू शकताय मी खोबरं, गूळ आणि वेलची पूड टाकत असते त्याच्यात, खूप छान लागतं। उकडीचे मोदक आम्ही शक्यतो करत नाही, पण मी ह्यावेळेस नक्की ट्राय करेल। आणि बघू शकताय मी 21 मोदक करून घेतलेले आहे, आणि बाप्पासाठी पुरीची भाजी पुऱ्या करणार आहे मी, तर मी पुऱ्यांची पण तयारी केली। आणि यांनी डेकोरेशन केलं आहे, तर मी डेकोरेशन बघायला आलेली आहे। तर बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलं आहे, आणि आम्ही घरीच बनवतो सगळं। त्यांना खूप आवड आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची, आणि गणपती बाप्पा त्यांना खूप आवडतात, म्हणून ते एकदम मनापासून काम सगळं बाजूला ठेवतात। त्या दिवशी काम करत नाही, ते काम बाजूला ठेवून गणपती बाप्पासाठी वेळ देतात। आणि बघू शकता मी मोदक तळून घेत आहे आता। यावर्षी बाप्पा काहीतरी खास घेऊन येणार आहेत, पण काय ते बाप्पा आल्यावरच कळणार। मोदक आणि पुऱ्या वगैरे सगळं झालेलं आहे, भाजी वगैरे सगळं झाले। आणि काही जर सण वगैरे असेल तर हळद आणि गोमूत्र एकत्र करून ते दारावर लेपन करावे त्याचं, आणि रांगोळी काढावी। घर पॉझिटिव्ह राहतं आणि पवित्र राहतं। नंतर मी गणपती बाप्पासाठी सगळं साहित्य बाजूला काढून ठेवलेलं आहे त्यांच्या तयारीसाठी, आणि आम्ही आता निघालेलो आहे गणपती बाप्पा आणण्यासाठी। तुम्ही बघू शकताय आता आम्ही पोहोचलेलो आहे गणपती बाप्पा घेण्यासाठी। आणि बघू शकताय तुम्ही एवढी गर्दी आहे, आणि एवढं प्रसन्न वातावरण आहे, सगळीकडे ढोलताशांचा आवाज, सणांचा आवाज, खूप छान प्रसन्न वाटत आहे। आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, खूप छान। आणि आत्विकच्या बाबांनी आता मूर्ती घेतलेली आहे, गणपती बाप्पा घेतलेले आहे, आमचे लाडके बाप्पा घेतलेले आहे। आणि अशा रीतीने आम्ही गणपती बाप्पांना आमच्या घरी आणलेलं आहे, गणपती बाप्पा घरी आलेले आहे। आणि अशा रीतीने आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे, आणि मी भाकर तुकड्याने त्यांचं ओवाळण करत आहे। आणि तुम्ही बघू शकताय आत्विक पण मध्ये लुडबुड करत आहे, आणि खूप प्रसन्न वाटत आहे। एवढं थकलेलं असलं तरीही सगळा थकवा दूर करून माणूस गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयार असतं, आणि खूप छान पॉझिटिव्ह फील होतं। आणि तुमच्या इकडे कसं साजरं करतं ते हे मला नक्की सांगा। आणि खरंच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील।
आणि तुम्ही बघू शकता आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आता पहिले पूजा करणार आणि मग गणपती बाप्पा विराजमान होणार त्यांच्या जागेवरती। आणि आता आत्विकचे बाबा गणपती बाप्पाची सगळी पूजा करून घेत आहेत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घरभर आनंद, मनभर उत्साह आणि सगळीकडे एकच घोषणा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि मला बरेच लोक बोलले की देवघरामध्ये 2 गणपती बाप्पा नसावेत, म्हणून मी आज माझ्या गणपती बाप्पाचं विराजमान करणार आहे आणि त्यांचं विसर्जन करणार आहे। आणि आत्विकने ते गणपती बाप्पा देवघरामधून आणलेले आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही गणपती बाप्पाची छान प्रकारे आत्विकच्या बाबांनी आहोंनी आमच्या छान पूजा केलेली आहे। आणि आता वेळ आलेली आहे बाप्पांना विराजमान करण्याची। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। अशा प्रकारे आमच्या गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे। आम्ही आरती करून घेतलेली आहे गणपती बाप्पांची आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि आमच्या आहोंनी पण छान खूप डेकोरेशन केलेले आहे आणि आरती झालेली आहे। आम्हाला प्रसाद भेटलेला आहे मोदकाचा। तुम्ही आमचे गणपती बघू शकता आणि असेच कनेक्ट राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा। काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा, मलाही चूक सुधारण्याची संधी मिळेल। थँक्स फॉर वॉचिंग। गणपती बाप्पा मोरया।